टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पुन्हा एकदा वाजे टीमनं. उसरली संघाचे सलामीवीर खेळाडू सचिन बोलाडे आणि मनोज पाटील हे मैदानामध्ये आलेत आणि पहिले षटक ग्रेट ऑलराऊंडर अजय भगत अगदी तुम्हाला बघायला मिळेल. चला 12वा जॉईंट व्हा वाजे संघ. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. मॅच आपण सुरू करतो. पहिला बॉल पहिलाच बॉल इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चला डीप मध्ये कव्हर्स कडे. बॉलची गती कमी झालेली आहे त्यामुळे 2 रन पूर्ण झालेत. दूरवरून थ्रो येईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या चेंडूगणित पूर्ण केलेले आहेत. अगदी बघू शकता आपण ठीक रात्रीचे आता वाजलेत 2:30 2:30 वाजलेले आहेत. अभिजित म्हात्रे आता निरोप घेत असताना खूप चांगलं उत्तम समालोचन त्यांनी केलं. त्यांचे विशेष कौतुक. रॉकस्टार आमचे प्रवीण गायकर जबाबदारी भरपूर त्यांच्याही खांद्यावर. 3 रन पहिल्या बॉलवर आलेले आहेत. वेगवान बॉल होता आणि त्याला वेगवान उत्तर. लॉंग ऑनचं क्षेत्र खाली हे ओळखलं आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या आसपास पोहोचला होता परंतु अंतिम क्षणाला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. मैदानामध्ये बोनशेस संघाने मागील मॅच मध्ये दमदार कामगिरी केली. पहिल्यांदा बॉलिंग फार आक्रमक राहिली आणि त्याच्यानंतर फलंदाजीतून देखील खूप चांगली छाप सोडली. सबमरीन बॉल राहिला लो राहिला बॉल. कॉन्टॅक्ट बनलेला नाहीये. डॉट बॉल इथे तुम्हाला बघायला मिळेल. लेंथ आणि लाईन मध्ये बदलाव देखील करायला आपण बघितलं. शेवटची लढत आहे. भरपूर मेहनत करावी लागेल. जर इथून जिंकाल तर अंतिम दिवसा आणि रात्रीमध्ये तुम्हाला जॉईंट होता होईल. आज पाहिलेलं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. व्हाईट बॉलचा इशारा केला आम्हाला सँडी पालकर सरांनी. मागुरू चांगला बॉल इथे देखील बघायला मिळते. डॉट बॉल. अजयला आपण बघतो. उंच गेला बॉल. मिसामिंग दिसतं फिल्डर दूरवरून आले. जजमेंट चांगलं आहे. चूक नाही करणार यावेळेस. फिल्डिंग अतिशय चांगली झाली. सुरेख झेल खेळाडू बाद होते आणि पहिला धक्का बॅट्समन मनोज पाटील तंबूच्या श्रेयाला. धर्मा डांगरकर संतोष पाटील आणि त्यांचे समवेत चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या त्रिवेणी संगमचं आम्ही आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. पहिलं षटक अगदी बघितलं. सुरुवातीला पहिल्या 2 बॉल मध्ये जवळपास 7 रन आले होते. त्याच्यानंतर डॉट बॉल वाईट पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेट. जे 2 डॉट बॉल आले होते त्याचं दडपण जाणवलं. मनोज पाटील आणि एक मिस्टामिंग स्ट्रोक त्याने तिथे कन्वर्ट केला आणि त्याच्यानंतर विकेट त्यांना तिथे मिळाली. राईट राऊंड विकेटनं बॉल नाही टायमिंग जुळलेलं. बॅटच्या टो एंडवर लागलेला आहे. 1 रन कम्प्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघाले जवळून. ही दुसरी रन का बनेल होय याचं उत्तर होतं होय बनेल. कारण थोडा लेझी थ्रो इनसाइड ऑफ द सर्कल मध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता तेव्हा तुमचा डायरेक्टली ऑन द स्टंप आला पाहिजे थ्रो. जेव्हा तुम्ही अगदी बाउंड्री लाईन वर थ्रो करता चला 1 टप्पा थ्रो आला काय फरक पडत नाही परंतु सर्कल मधून डायरेक्ट थ्रो आलाच पाहिजे. फिल्डिंग मधून फार महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि ते 1 टप्पा थ्रो केला तोपर्यंत खेळाडू स्क्रीच मध्ये पोहोचलेत. 2 रन. पहिले षटक संपलंय. रन फलकावर धावा लागले. 10 विकेट गेले. 1 बॅटिंग
अगदी मैदानामध्ये आलेले आहे उसरली संघाच्या आणि सुरुवात मात्र त्यांची झालेली आहे. डिजनी 3. फार कमी अवधी असताना तेवढ्या वेळामध्ये माइंड सेट करून फटका तुम्हाला चूज करायचा असतो आणि सध्या ते जुळलेलं नाहीये. हे गणित थोडंसं अर्धवट राहिलं. जिथे डॉट बॉल सुरुवात झाली या षटकाच्या मयूर पाटीलची 10 रन जरूर आले, परंतु डॉट बॉल ही पहिल्या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आपण 1 विकेटचं पकडलं तर 3 लोअर फुलटॉस बॉल होता. समोर खेळ डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या समोर सुरक्षित राहिला हा फटका. रन मिळतील 4 चौकार. मागील मॅच थोडी लो स्कोरिंगच राहिली, त्यामुळे चेसिंग करणं थोडं सोपं गेलं, परंतु या मॅच मध्ये रन येत आहेत. उंच केला हा बॉल, मिस टायमिंग, एलिव्हेशन कमी राहिलंय आणि इथे मिळेल विकेट. जे तिथे टिपलाय सुंदर क्षेत्ररक्षण अजय भगतचं आणि महत्वाची सफलता हाती लागली. ज्या खेळाडूने चौकार दाखवला तो सचिन बोलाडे आता तंबूच्या आश्रयाला. मयूर पाटील पहिला डॉट बॉल आला, त्याच्यानंतर चौकार आला, चौकारानंतर लगेचच विकेट घेतली. प्रत्युत्तर दिलं सचिन आणि मैदानामध्ये आता बॅटिंगसाठी आलेले आहेत पंकज दलवी. हो इथे सॉफ्ट डिस्मिसल. चला सुदैवकी बॉल अगदी सेफली जाऊन पडलेला आहे. अगोदरच मनामध्ये कदाचित ठरवलं होतं की जाऊन सिंगल करायची, स्ट्राईक रोटेट करायचं आणि माइंड अगदी बघितलं तर तिथे त्याने दाखवलं की हा फटका खेळून मी सलामी आलेला जो चांगली कामगिरी मैदानात करू शकतो तो प्रतीकवर विश्वास दाखवतो. या उद्देशाने तो फटका खेळल्यानंतर हा जमिनी लगत एक क्रम म्हणजे दुसऱ्यासाठी निघाले डीप मध्ये अगदी स्ट्रायकर इनकडे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा स्किड झाला. तदनंतर विकेट किपरकडे वेगाने आला. तिथे 2 रन ही पूर्ण करत असताना मागील जे 2 थ्रो 2दा रनआउटची संधी निर्माण झाली ती दोन्ही थ्रो अगदी त्याच एरियामध्ये पडलेत. त्यामुळे विकेट किपरकडून कलेक्शन राहिलेलं नाहीये. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या झालेली आहे टोटल 17 धावा ऑन बोर्ड पर. अंतिम बॉल दुसऱ्या षटकाचा. बॅकअप मिळेल का हा प्रश्न होता आणि चांगली फिल्डिंग शॉट थर्ड मॅनला चपलाही दाखवली. लेग्स बायची रन आपण बघू शकता पंचाने तिथे सांगितलेले आहे. आणि दरम्यान हे षटक देखील एंड होते. पहिल्या षटकामध्ये अजयनं रन खर्च केले तर 10, तर मयूर पाटीलचं एक षटक चौकार येऊन देखील 8 धावांचा राहिला. अशा 18 धावा सध्या फलकावर लागलेले आहेत. विकेट गेले 2 बॅटिंग करणारे उसरली संघाचे. पाटील सर आले बॉलिंग ट्रॅकवर. कॅप्टन प्रतीक काठावले जॉन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल सेम विकेट मागील मॅच मध्ये देखील मिळाली होती आणि अगदी तशीच क्लीन बॉल फलंदाज बाद.
अगदी बघू शकता आपण विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर. विठ्ठल पाटील सरचे बॉलिंग करतायत. आज मागील मॅच मध्ये देखील फार भन्नाट कामगिरी त्यांनी केली. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. जबाबदाऱ्या भरपूर आहेत. रन येणं गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा चकमा दिलाय. एक्झॅक्टली काय होतंय जरूर फुलटॉस बॉल दिसतोय परंतु जेव्हा बॉल बॅट्समनच्या जवळ जातो तेव्हा लो होतो. त्या कारणास्तव मागील दोन्ही बॉल अगदी सेम राहिलेत. कारण मिडल अगदी बघितलं मध्यम गतीचे बॉल डिलिव्हर होत आहेत. आता लेन पाठीमागे ठेवली आणि इथे विकेट मिळण्याची संधी. आणखी एक विकेट. खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू पोहोचेल तंबूच्या आश्रयाला. डेडिकेट टू रॉकस्टार डीजे नितीनने सांगितलं. विकेट इथे मिळते. धावसंख्येचं टोटल अगदी 18 वर बघा मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आल्यानंतर असं वाटलं होतं 10ची सरासरी 40-42 रन बनतील. परंतु जसं दुसरं षटक मयूर पाटीलनं फेकलं तिथे धावांची गती थोडी कमी झाली. रिक्वायर रन रेट लो झालं. जिथे 10चा रन रेट होतं तिथे 9 वर आलं. आणि त्याच्यानंतर हे षटक विठ्ठल पाटील सरांचं जे पहिले 3 बॉल त्याने डिलिव्हर केले त्यामध्ये 2 विकेट एक क्लीन बॉल आणि त्याच्यानंतर एक कॉट बिहाइंड द विकेट असे 2 विकेट मिळालेले आहेत आणि एक डॉट बॉल यायलाय. नॉनसेक्युरिटी खेळाडू काहीतरी समजवत आहेत. पंकज दळवीला आपण बघतोय आणि त्याच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. प्रवीण वारदेला आपण आता सध्या मैदानामध्ये बघतोय जो 6व्या क्रमांकावर आले. रन येणं फार गरजेचं आहे. भरपूर प्रेक्षक सध्या आश लावून बसले त्या मॅच कडून. व्हेरिएशन्स खेळामध्ये अगदी बघायला मिळतं. अजून वाघाचा तोच धरायला 30 दशक लेग स्पिनचा बादशाह आणि स्विंगिंगचा बादशाह म्हणून ओळखला जातो. विठ्ठल पाटील सरांकडे दोन्ही स्विन आहेत. लेग ब्रेकी आणि ऑफ ब्रेकी एकाच ॲक्शन मध्ये आणि रॉंग वन फार चांगला फेकतात. कॅरम बॉल करण्याचा प्रयत्न होता. हा थोडंसं पुढे ठेवली लेन जमिनी समांतर बॉल चालले पाठीमागे. रन मात्र पूर्ण झाले. दुसरी साइड निघालेत आणि यस कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत या षटकामध्ये. पहिलीच 2 धावा. धावसंख्येचं टोटल तुम्हाला बघायला मिळतं 20 धावा. रक्तातच क्रिकेट आहे. आज विठ्ठल पाटील सरांनी करून दाखवलं. एखाद्या 9 तरुणाला लाजवेल अशी गोलंदाजी ही त्यांनी या मॅच मध्ये केलेली आहे. आपला अनुभवाचा वापर. पुन्हा एकदा फिरायला बॉल गिरकन गिरकी घेतली. बोट अगदी फिंगर तोरचे रोल करत असताना सातत्याने दिसले. ज्या पद्धतीने हवेमध्ये टॉस करायचा. जर विठ्ठल पाटील सरांचे गोलंदाजी आवडले असेल एकदा जोरदार आले त्यांच्यासाठी. कारण 3 धाबा आणि 2 विकेट. काय बॉलिंग केले. अफलातून प्रदर्शन. 21-21 3 ओव्हर नंतर ऑन बोर्डवर. बघा आज विठ्ठल पाटील सरांनी जी दमदार गोलंदाजी केली आणि खरं तर खुश केलं त्यांनी सगळ्यांना. आणि आमचे रॉक्षा प्रवीण गायकर सरांना देखील तेवढंच खुश केलं. आणि रॉक्षा प्रवीण गायकर सांगतायत की माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रवीण गायकर सरांकडून अगदी विठ्ठल पाटील सरांसाठी. क्या बात आहे. आकाश भगत शेवटचं देत ओव्हर आहे. हाणामारी तर करावीच लागेल कारण धावांची इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. दुसरी साठी निघाले. थ्रो वेगाने आला आणि पुन्हा एकदा दे फेकून दिलाय. आता पंचाने रेफर केले तडांबरकडे. विकेट किपर कॉन्फिडन्स दिसला परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल देखील आउट आहे. चेक केलं जाईल लगेचच कारण सॉफ्ट सिग्नल तेवढाच महत्वाचा असतो. तडांबरकडे डिसिजन आलेला आहे. WTC लगेचच ऑन स्क्रीनवर पारदर्शक निर्णय ते दाखवतात. डिसिजन पेंडिंग. थोडे वेळ प्रतीक्षा आपण करूया. खूप चांगला थ्रो खरं तर आला होता. दूरवरून होता. थोडासा वाईट थ्रो जरूर होता परंतु लगेचच विकेट किपरने ती संधी गमावलेली नव्हती. ऑन स्क्रीन सध्या चेक केलं जाते सुरक्षित पोहोचलेत की नाही खेळाडू. यस इट इज अ क्लिअरली आउट. बॅट्समॅनला परतावं लागेल.
धावबादच्या स्वरूपाने आणखी एक मोठा आदरा मिळतोय टीम उसरलीला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन द बॉल आणि जे तिथे आता निसडल्या हातातून कॅच ड्रॉप होते. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक आकाश हाताळताना तुम्ही बघतायत. धावसंख्या फलक अगदी जाऊन पोहोचलेला आहे 24 आकड्यावर. मागे मॅच मध्ये देखील अगदी बघितलं आपण जवळपास 28 धावांचं आव्हान होतं. गोलंदाजीचा दरार आणि त्यामधील सातत्य भाजी संघाने सोडलेलं नाही आहे. सातत्य टिकून ठेवलं. इकॉनॉमी गोलंदाज राहिले. विकेट्स त्यांनी सुरुवातीला घेतले आणि परिणाम सध्या बॉटम एंडचे खेळाडू जे मैदानामध्ये नाही त्यांचा रूप दाखवू शकले. फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली. लॉंग ऑफ फिल्डर तयार आहे. चांगली फिल्डिंग तिथे होईल. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघाले आणि दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू होत आहेत. धाव बाद आणखी एक सफलता सांघिक यश. डीजे नितीन यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. रॉक्षा प्रवीण गायकर सरांकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचे आभार. शॉर्ट ऑन पूल केला. बॉल चाला पाठीमागे डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू आहेत. एक रन बनली आहे का दुसरी कंप्लीट होईल कारण दूरवरून थ्रो आलेला आणि तिथे थोडस रनिंग बिटवीन द विकेट. पण वळत आहेत आमच्याकडे थर्ड अंपायर कडे. हा निर्णय त्यांनी पाठवलाय. सांडे फालकर सॉफ्ट डिसिजन मला वाटतं आउट दिला पंचानी. येस डेफिनेटली चेक होईल ऑन स्क्रीनवर लगेचच. पुन्हा एकदा आपण प्रतीक्षा करूया. डेफिनेटली एक बॉल अजूनही शिल्लक आहे परंतु ही दुसरी रन. यस इट इज आउट. परतावं लागेल खेळाडूला. धावबाच्या स्वरूपाने नवीन खेळाडू मैदानामध्ये भले शेवटचा बॉल असेल. आज पर रूल तुम्हाला मैदानामध्ये जाणंच आहे.
उसरली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक धर्माशेठ डांगरकर यांचा इथे आपण सन्मान करूया। धर्माशेठ यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी मी शशिकांत खुटले साहेब हर्षल एंटरप्राइजेसचे सर्व यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते धर्मा डांगरकर शेठ साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। दमदार व्यक्तिमत्व मित्रांनो, करदारताना वाकडी गावचे सोयरे आणि सर्व म्हणतात वावगं ठरणार नाहीये आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी हर्षल एंटरप्राइजेसचे सर्व शशिकांत शेठ खुटले सुप्रसिद्ध चिकन शॉपचे ओनर आणि आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेतली ते शशिकांत खुटले साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते धर्माशेठ डांगरकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर संतोष शेठ पाटील उसरली यांना विनंती करतो आपण देखील यावं। संतोष शेठ यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतो या ठिकाणी शशिकांत खुटले साहेब की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोष पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर सन्माननीय गणेश पाटील साहेब दुंदुरे यांना विनंती करतो आपण देखील यावं। आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी शशिकांत खुटले साहेब की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स। थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण गायकर सर। मान्यवरांचा शुभ सन्मान आपण बघितला। आज उसरली सगळं मैदानामध्ये खेळत आहे आणि त्यांच्याच गावचे मान्यवर खरं तर आता या मॅचमध्ये करायच्या विजयासाठी 27 मागे मॅचमध्ये 28 लक्ष होतं। या मॅचमध्ये 27 धावांचं लक्ष आहे आणि अजय भगत आणि आकाश भगत हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आलेत। गोलंदाजीतून तेवढा जीव ओतावा लागेल। गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये उसरली संघाच्या गोलंदाजांना पहिलं षटक सज्ज। पहिलाच बॉल उंच केलाय, थोडा मिसटायमिंग आहे परंतु सेफली बॉल लँडिंग होते। बॉल चला डीप मध्ये कव्हर्स कडे पाठलाग सुरू आहे। दुसरी रन तोपर्यंत पूर्ण झाले। ओ लास्ट मोमेंटला 100% कमिटमेंट सेफली अडवला गेला बॉल। भरपूर प्रयत्न तिथे करावे लागले आणि त्याच्यानंतर आपण बघितलं मैदानामध्ये पाहता पाहता 3 रन पूर्ण केलेले आहेत अजयनं। सेम अशीच सुरुवात झाली होती जेव्हा उसरली संघ पहिल्यांदा मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरला। पहिल्या बॉलवर त्यांनी इथेच 3 रन पूर्ण केले होत्या आणि आता देखील इथे 3 धावांना सुरुवात केलेली आहे। स्कोरिंग कंपॅरिझन्स सध्या आपण पाहतो मॅच फार महत्त्वाची आहे। त्याच्या अगोदर दमदार प्रदर्शन दिलं मोन्शे संघानं आणि त्याच्यानंतर त्यांची कामगिरी या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये जागा त्यांनी पक्की केली आणि आता ही मॅच देखील स्लोअर वन ठेवला परंतु यावेळेस क्रॅकिंग कव्हर राहूया। मागील बॉलवर राहिलेलं अर्धवट स्वप्न या बॉलवर पूर्ण केले जाईल। बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। सगळं काय असं वाटतं की ओव्हर तशीच सुरू की काय 3-4-0 आणि इथे 3-4-0 असं बघायला मिळत आहे। धावसंख्या फलकावर अगदी 7 धाबा सद्यस्थितीमध्ये बघायला मिळते। अजय भगत ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं आणि सध्या समीर लबडे जो पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। यावेळेस टप्प्यावर नियंत्रण केलं लेंथ अँड लाईन मध्ये बॉल नॉस अगेन कडे होय डायरेक्ट हिट काम फिट आणि परतावं लागे खेळाडूला तंबूच्या आश्रयाला रनआउट। बॅटिंग साठी आलेले आहेत। पहिल्यांदा 2 बॉल जे थोडेसे अवे फ्रॉम द बॉडी करत होते इक्षा कव्हर मध्ये चांगले सिलेक्शन झाले अजय आणि आकाशने देखील परंतु यावेळेस आकाशची विकेट ती रिस्की रन बघितले आपण तर 27 करायचे आता उर्वरित 20 धावा बाकी राहिलेले आहेत या मॅच मध्ये परंतु रनआउटची विकेट आली आहे।
लोवर फुलटॉस बॉल शॉर्ट कव्हर मध्ये संधी होती, परेश का थांबले हा प्रश्न तिथे विचारतायत त्यांना, कारण पाठीमागे बॅकअप साठी देखील खेळाडू थोडे लेट आले होते. बट बघितलं परेशनं पाठीमागे जर ओव्हर थ्रो झाले तर या चौकारी जाऊ शकतो, त्यामुळे सिंगल जाते जाऊ द्या या उद्देशानं. धावा झालेले 8. सुरुवात चांगली झालेली आहे. अंतिम बॉल आहे या पॉवर प्लेचा. लोवर फुलटॉस बॉल थोडस दिशा देण्याचा प्रयत्न, शेवटी डोक्यावर हात दिला बॅट्समन. त्याला माहिती की अगदी थोडं चुकीचा फटका तिथे निवडला. गॅप शोधण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल तर खेळून बसलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आता संपलं. समीर लबडेनं गोलंदाजी केली, रन खर्च केले 8 आणि कोणती विकेट जरूर त्यांना मिळाली नाहीये. येणार चेंडू आणि धावांमधील अंतर आता बॉल शिल्लक राहिले जवळपास 18 आणि विजयासाठी 19 धावांची अजूनही गरज आहे. चला लगेचच फोल्डिंग लावून घ्या आपण. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. खूप चांगल्या पद्धतीनं आज थोडंसं पाहुण्यांची प्रतीक्षा आपण केली. थोडी उशिरानं सुरुवात झाली, परंतु अगदी ज्या पद्धतीनं टीम्सनं रिस्पॉन्स दिला. जरी 4 वाजता मॅच सुरू होते, 11 मॅचेस किंवा 10 मॅचेस कव्हर करता करता उशीर तर होतोच, परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला नितीनला आपण बघतो. गोलंदाजीतून भरपूर मेहनत करायची, भरपूर गोष्टी आहेत. गोलंदाजीतून तुम्हाला सातत्य राखावं लागेल. फक्त 1-2 बॉल तुम्हाला चांगले फेकून जमणार नाही, कारण लो स्कोर तुम्ही वाचवण्यासाठी आलेले आहेत. फलंदाजीवर दबाव नाही आहे. मॅच ओपन झालेली ऑलरेडी. खेळाडू पोहोचले आहेत. गुड फिल्डिंग सेव्ह केले जाईल. यस डेफिनेटली जे प्रयत्न केले सिंगलच मिळेल या बॉलवर. स्ट्राईक मात्र इथे रोटेट होते. धावसंख्येचं टोटल अगदी या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. ऑन बोर्डवर 9 धावा लागलेल्या आहेत. 27चा पल्ला पार पाडायचा आहे आणि थोडंसं शांत नव्हे तर हा सावध पवित्रा घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या अगदी मैदानामध्ये वाजी संघानं लेफ्टम ओव्हर द विकेटने गोलंदाजी होते. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला हा फटका. लॉंगॉट्स ऑफ खेळाडू पोहोचलाय बॉलवर. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 रन कंप्लीट झालेले आहेत. तिथे रनिंग बिटवीन द विकेट पार्टनरशिप कडे बघतोय सध्या हे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये. अजय भगत आणि अजय पगारे हे दोन्ही अजय मैदानामध्ये. 2 अजय. वाजे टीमला हवं या मॅच मध्ये विजय, ते देतील का हा तेच महत्वाचं. नितीनला देखील चांगली कामगिरी करावी लागणारी गोलंदाजीतून. दोन्ही संघ भरपूर आशा अपेक्षा या मॅच मधून लावून बसलेत. भरपूर शॉट लेंथ होती, सापलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सापडलाय खेळाडू परेश निंबाळकर. कोणती चूक करणार नाही आणि झेल त्याने तिथे कॅरी केला खेळाडू होत आहेत बाद. क्या बात आहे. दमदार संगीत आपण पाहिलं, परंतु याच दरम्यान पाहू शकाल कॅडबरी कंपनीचे सर्वाधिक मॅनेजमेंट डायरेक्टर ओमकार शेठ मात्र रूपा बटार शेठ, आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. कसली रॉयल एंट्री झाली रॉकशर. एवढं दमदार स्वागत 10,000 दिलेल्या माणसाचं डोनेशन दिलेलं होत नाही. बटार शेठ सुद्धा स्वागत स्क्रीनवर बघायला मिळेल तुम्हाला. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाजी पुन्हा एकदा नितीन. पुन्हा एकदा शॉर्ट लेन. मागील बॉलवर जी चुकी केली पुन्हा एकदा तीच करून बसला चेतन, परंतु कॅच यावेळी सुटली. रन वाचवण्यासाठी फार कमी आहेत आणि जय सुटलाय. चेतनला जीवनदान मिळालंय. आता नितीन सांगत असेल मी करू तर काय करू फलंदाजांना थांबवण्यासाठी.
फार महत्वाचं आहे. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता ऑन बोर्डवर लागलेले 13 रन. जीव ओतलाय खरं तर नीतीनं देखील. शेवटचा बॉल होता या ओव्हरचा आणि इथे हा लोअर फुल डॉट बॉल रन मात्र पूर्ण केली जाईल. पंच सांगते पहिल्यांदा बॅट फर्स्ट अँड दॅन पॅड. पहिल्यांदा बॅटवर लागला षटक. इथे संपले 2 ओव्हर झालेत. रन फलकावर धावा लागले 14. यस वैभव आपण स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो की दमदार नेतृत्व जयेश शेठ पाटील सोनारपाडा 50-50 फॅन क्लब आणि वाकडे गावचे सर्वाधिक युट्यूबर कॉमेडियन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते दीपेश शेठ पाटील 50 तोला यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो कॉमेंट्री क्षेत्रामध्ये देखील दमदार त्यांचं आम्ही योगदान पाहतो. परंतु त्याच्या समेत स्वप्ननगरीचे सुपरवायझर बालाशेठ पाटील यांचे सुपुत्र असिस्टंट मॅनेजर लाला शेठ रितेश शेठ पाटील यावं आपलं सहर्ष स्वागत. नितीन डीजे 12 हर्ष तयारच होता मागे. आता हे सरप्राईज अटॅक होतं. वैभव विठ्ठल पाटील सरांच्या बद्दल सांगायला तेवढं कमी आहे मित्रांनो. काय दमदार गोलंदाजी आज त्यांची राहिली 100%. 12 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे पुन्हा एकदा मी सांगेन. चेतन मैदानामध्ये आहेत. त्याचसोबत अजय भगतला देखील आपण मैदानामध्ये अजून पाहतोय. 12 बॉल 13 असं चित्र सध्या आपण पाहतोय. हो इथे सबरी राहिला. बॉल लो राहिला. चेतनला अपेक्षा भरपूर होती या बॉलवर कारण थोडी शॉर्ट लेंथच होती. परंतु स्कीट होऊन बॉल गेल्या विकेट कीपरकडे आलेला डॉट बॉल. 11 बॉल आणि 13 धावांची गरज. कमी धावा असताना देखील मॅच वाचवली जाऊ शकते या उद्देशानं अजूनही लढतोय उचरली संघ. आणि होय लढलंच पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्हाला संघर्षाशिवाय मिळत नाही. अनेक प्रयत्नातून जो यश मिळतं तेच इतिहास घडवतं. खोदून काढल्या बॉलला मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न राहिला. डीप मधून मिड विकेटचा खेळाडू बॉल तिथे मिस झालाय. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग मिस्टेक्स तिथे बघायला मिळाले आणि त्याचं रूपांतर लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहे. एक धाव स्थितीमध्ये उसरली टीमच्या दृष्टिकोनातून फार अनमोल आहे. 10 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. मागे डॉट बॉलची रिकव्हरी या बॉलवर 2 रन घेत असताना केलेली आहे. 10-11. हो काय बॉल आहे. भन्नाट वेग बघायला मिळाला आणि त्यासोबत वाईट यॉर्क देखील 100% कमिटमेंट गोलंदाजीतून देतोय. गोलंदाजी मार्कवर सध्या रोशनला आपण बघतोय. रोशन बेडीकर खरं तर क्षमता आहे रोशन मध्ये. अनुभव त्याच्याकडे आहे. पहिला डॉट बॉल त्याच्यानंतर डबल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. गोलंदाजाचा वार त्याच्यानंतर फलंदाजाचा पलटवार आणि पुन्हा एकदा गोलंदाजीतून वार करण्यात आलेला आहे. 9 बॉल 11. बॉडीचा वेध घेत असताना ही रिस्की रन बट पूर्ण केली जाईल. पंच संख्येत लेग्स बायच्या स्वरूपाने रन आलेली आहे. धावसंख्येचं एकंदरीत टोटल या सिंगलच्या मदतीने पुढे चालल्या बोर्डवर लागलेल्या आहेत त्या 17 धावा येणार चेंडू आणि धावांमध्ये अंतर आपण पाहिलं. 8 बॉल आणि 10ची गरज आहे. उत्तम गोलंदाजी होते रोशन बेडेकर कडून. परंतु हे 2 बॉल तेवढेच महत्वपूर्ण राहणार आहेत या सामन्यामध्ये. जबरदस्त फाईट खरं तर दोन्ही टीमनं केली होती. अजय जो सायकल एंडकडे सध्या तुम्हाला बघायला मिळेल. चेतननं जवळपास 6 बॉल खेळत 5 रन त्याने केले. 3 डॉट बॉल तो खेळा. अजय भगत आतापर्यंत वैयक्तिक 4 बॉल खेळत असताना त्याने 5 रन केलेले आहेत. शॉर्ट लेंथ होती. पाठीमागे खेळाचा मानस होता परंतु चांगली क्षेत्ररक्षण तिथे शॉर्ट लेगच्या खेळाडूकडून एकच मिळेल. सिंगल इथे बनताना बघतो आपण. उत्तम गोलंदाजी रोशन बेडेकर या मॅच मध्ये टीमला इन ठेवण्याचं काम त्याने केले या उत्कृष्ट 5 बॉल मुळे. हा बॉल देखील तेवढाच निर्णायकारी महत्वाचा कारण 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता सध्या उर्वरित आहे. त्यामुळे बघायचं आहे 7 बॉल आणि 9 कोण बाजी मारेल या मॅच मध्ये. ही मोठी उत्कंठ अशी गेला आहे. सामना अजूनही ऑन आहे. जो लढेल जो संघर्ष करेल जो उत्तम रणनीती आखेल
तो असेल विजेता. परंतु 7 मध्ये 9 मॅच मध्ये फक्त लढायचं आहे. वेगवान बॉल चेतन षटकारासाठी गेला, परंतु नाही. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनलेला नाहीये. पंचाने धावबाद घोषित केलेला आहे. खेळाडूला रनआउटच्या स्वरूपाने परतावा लागेल आणि मैदानामध्ये आता असं होईल की हा बॉल डॉट आले कारणाचा नवीन खेळाडू जाईल, तो राहील आता स्ट्राईक रेनकडे. त्यामुळे आता उर्वरित 6 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज. टिटपॉटात रोशन बेडेकर कमबॅकिंग ओव्हर त्याने फेकली. या ओव्हरमध्ये संघाला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये इन. आता एक शॉर्टेज टीम मीटिंग होईल. 6 बॉल 9 डिजनी 3. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे या मॅच मध्ये. जाता जाता प्रेक्षकांच्या मनामध्ये मॅच राहून जाईल अशी लढत. कारण जिथे 12 बॉल 13ची गरज होती ना, अशा परिस्थितीमध्ये रोशन बेडेकरनं खरंच बेड्याच घातल्या तिथे फलंदाजांना आणि 4 धावांचं त्यांनी षटक फेकलं. एक रनआउटचे विकेट सांघिक यश देखील अंतिम बॉलवर मिळालेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये किरण भगत आलेत. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर प्रवीण वारदे अंतिम देथोर शेवटचे 6 बॉल फेकतील. 3 वाजून 6 मिनिटं झालेत आणि 6 बॉल 9 धावांची आवश्यकता सध्या मॅच मध्ये उर्वरित राहिलेली आहे. बॉलर तयार. 6-9 सुंदर मॅच. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर मैदानात किरणला आपण बघतोय. बॉल आला डॉट. मानसिकता हरून बसलाय. 24 बॉल मध्ये 27 करायचे होत्या बाजी संघाला. परिणाम आपण बघितला. प्रत्येक बॉलनं षटकार मारण्याचा प्रत्येक खेळाडूनं प्रयत्न केला आणि ते डॉट बॉल थोडे अंगाशी येत आहेत की काय. 5 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. थोडी मैदानामध्ये शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स तुम्हाला बघायला मिळेल. परंतु या सामन्यामधील वॉर आणि थरार हा फार बघायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला खेळ परेश निंबाळकर नाही अटेम्प्ट करू शकले बॉलवर. बॅकअपवर अवलंबून राहावं लागलं. तिसऱ्यासाठी निघालेत आणि तिसरी धाव जे राहील अर्धवट 2च रन मिळतील. तिसरीच्या प्रयत्नात खेळाडू झाले धावबाद. आणखी एक धक्का. हे 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. क्रिकेट खेळामध्ये तुमचं धीर, तुमचा संयम, तुमचा लढवय्य बाणा, तुमच्यामध्ये असलेले सामर्थ्य हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून तर म्हटलं जातं नको सोड संयम, नको धीर तुझा, लढाई तुझी तुलाच लढायची आहे. दाखवली ज्याने शंका सामर्थ्यावर त्या शंकेची यादी आता फाडायची आहे. 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. मैदानामध्ये बॅटर आता दाखल झालेत. दीपक पाटील बॅटिंग क्रमांक 6 वर तो मैदानामध्ये आलेला आहे. आतापर्यंत 4 विकेट गमावलेत. 4 बॉल 7 असं समीकरण कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी फार सुंदर झालेली आहे. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होत असताना पायांमध्ये बॉल ठेवला. पंचाने लेंथ लाईन रीड केली. हाईट फॅक्टर तर मॅच करत होती, परंतु लेंथ आणि लाईन याबद्दल चर्चा होत होती. आणि आणखीन एक खेळाडू इथे होत आहेत. धावबाद. आणखीन एक धक्का. खेळाडू इथे बाद झालेले आहेत. 3 बॉल आणि 6 धावांवर ही मॅच आलेली आहे. काय लढला ओसरली संघ.
27 धावा करायच्या होत्या, दिसायला फक्त आणि फक्त वाटत होत्या, परंतु मैदानामध्ये म्हटलं जातं प्रत्येकी एक एक धाव करणं तेवढंच कठीण असतं आणि मॅच देखील काय रोमहर्षक आहे. जबरदस्त लो स्कोरिंगची बिग फाईट, बिग बॅटल सध्या तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. 3 बॉल 6ची गरज सायकल एंडकडे राहील. अगदी बघू शकता दीपक पाटील जो तुम्हाला ऑन स्ट्राईक बघायला मिळते. मागील बॉलवर एक धाव आली होती. शॉर्ट लेंथ फक्त वर गेला बॉल, दूर नाही जात. फिल्डर आले आणि झेल तिथे सुटलाय. खरं तर आज लॉंग ऑफच्या खेळावरचा होता आणि या 2 धावा फायदेशीर ठरतील. 2 झेल सोडलेत. उसरली संघाला ते थरार देणारे राहिलेत. पंच सँडी पालकर सरांना विनंती असेल जरा आपण यावं, स्टेजशी संपर्क साधा. चला, मला वाटतं खेळाडूला तिथे थोडीशी इजा झाली. चला, ओके आहे खेळाडू. दोन बॉल आणि 4 धावांवर आलेली आहे मॅच. थोडासा थ्रो जो वेगवान होता, जो थोडासा इंजर्ड झाला खेळाडू. 2 बॉल आणि 4 धावांची गरज आहे मैदानात. दीपक पाटील दोन 4 अशी मॅच आलेली आहे. पुन्हा एकदा मॅच कंटिन्यू केली जाते. धैर्याला सलाम दिला जातो या खेळामध्ये. आत्मबल, मानसिक संतुलन हे फार महत्वाचं असतं, ते बघायला मिळालंय उसरलीकडून. परंतु अधूनमधून मानसिक संतुलन धावबाच्या स्वरूपाने ज्या विकेट गमावल्या तिथे हारून बसला होता. 9 स्ट्राईक रोटेशन हे देखील पंच सांगतायत. 2 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. दोन्ही टीम आतापर्यंत जे झालं गेलं गंगेला मिळालं, आता खरी लढाई लढायची आहे 2 बॉल मध्ये. कारण हेच 2 बॉल तुम्हाला आता सुरक्षित ठेवणार आहेत, या स्पर्धेचं अस्तित्व ठेवून जाणार आहेत. आणि हेच 2 बॉल कोणाचं तरी अस्तित्व संपून जाईल. दोन्ही संघ अजून 50-50 आहेत. कोण जिंकेल माहिती नाही, परंतु मॅच चांगली झालेली आहे. चला, जेवढे प्रेक्षक आहेत तेवढेच टाळे वाजवा. 2 बॉल 4 धावांची गरज आहे. सायकलिंगकडे खेळाडू दीपक पाटील, प्रवीण वारदे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. 4 बॉल चांगले राहिलेत. 2 बॉल 4. वेगवान बॉल फ्रंटफुटला घे खेळाचा प्रयत्न तिथे केला आणि धाव सोडण्याचा प्रयत्न खेळाडू झाले तिथे मैदानामध्ये. धाव बाद आणि सामना आता जाऊन थांबला, ठेपलाय. अंतिम बॉलवर पुन्हा एकदा ही मॅच येऊन थांबली. शेवटचा 1 बॉल, रन पाहिजेत आता 4. नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर पाटील 8व्या क्रमांकावर त्याला पाठवलाय फिनिशिंग रोल देण्यासाठी. शेवटचा 1 बॉल, भुजासाठी धावा करायचे 4. अंतिम मॅच देखील, अंतिम बॉल देखील या स्पर्धेचा उत्कंठवर्धक राहिलाय. आणि काय फाईट लढली गेली. मैदानात शांतता होती, थोडं वातावरण शांत होतं, परंतु आता ही मॅच सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा देऊन गेलेली आहे. बघा तिकडे लेफ्ट साइडला जे प्रेक्षक बसले होते ते आता उठलेत, जे उभे होते ते अजून रेलिंगच्या जवळ येऊन उभे राहिलेत. आणि खेळाडू कक्षामध्ये भरपूर अपेक्षा आहेत. एकदा जोरदार टाळ्या. अंतिम बॉल पहिलाच दिवसा आणि रात्रीच्या खेळामध्ये. शेवटचा 1 बॉल, रन पाहिजे 4. आणि हा अंतिम बॉल डिलिव्हर झालेला आहे आणि रेफर केला. आता मॅच ऑन असेल कारण चला, रेफर केलंय बॅटिंग टीमने, रेफर केलंय, फाईटला चॅलेंज केलंय. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण राहतो कारण शेवटचा बॉल फेकले गेलेला आहे. विचार विनिमय लाईन सगळं पाहून पंच आमच्या तोड्यांपर इशारा देतील.
स्टंपिंग झालेली आहे पंचाने सांगितलंय विकेट तर आलेली आहे. डिसिजन पेंडिंग थोडा वेळ प्रतीक्षा आपण करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि सामना जिंकला उसारली संघानं 27 धावा वाचवला. अभिनंदन. हार्ड लक.